ऐकून मी गदगद झालो. आपल्या घरात जरी मुला बाळाचं पटत नसेल, पती पत्नीचं पटत नसेल, सुना वैद्याशी पटत नसेल, पण संघटन मजबूत आहे तुमचा. शेतकरीच्या लोकांना तुम्हाला एक मी नमन करतो, रातभर नमन करेन. एवढे लोक उपस्थित झाले. हे विचार बाबाजी सगळ्यात मोठं बाबाजी बसला, लहान झाले गुरु बसला. याच्यासारखं पराक्रम कोणीच गावी करत नाही. आणि बाया बी चांगल्या बसल्या बिचारे मावल्या. अजे घर असावं घरासारखं, त्या घरी असावं घरासारखं, नकोच नुसत्या भीती, इथं असावा प्रेम जिव्हाळा, नको रे नुसते नाती. तर शब्दातून प्रीत झरावी, नको रे नुसते वाणी, आणि प्रत्येक शब्दाला अर्थ असावा, नको जे नुसते गाणी. अशा घाट्यातून पिल्लू उडतील घेऊन दिव्य सकती, आकांक्षाचे पंख फुटतील राहील उंबरठ्यावर भक्ती. म्हणून ताजमंदी बाबाच्या चरणाशी पुन्हा तुमच्या गावले भरपूर 10 वर्षापासून हा अविरत कार्यक्रम चालू आहे. आणि असंख्य शाहीर असंख्य भजनवाले येऊन गेले. आम्ही खूप मोठे कलावंत नाही, आम्ही आमच्या गावाच्या याच्यासाठी नाव सांगत नाही. आमच्या गावले का नाही खूप मोठा महापूर्व आहे ते इमानदारी, आम्ही त्याच्यातले एक घटक हो. पण सांगून देतो, ताजमंदी बाबा भजन मंडळ मुक्काम नव्हे का जंगलामध्ये आहे. गावाचं नाव जरी नवीन असलं पण सारं पुराणच आहे, नवीन काही नाही. आजच्या जागृतीच्या कार्यक्रमाला प्रसंगी अपेक्षा करतो ताजमंदी बाबा इथं उपस्थित व्हावं. कारण की आज तुम्हाला कल्पना नसेल, आजच्या दिवशी तिच्या जागृतीचा कार्यक्रम करण्यामध्ये मरणातून त्याला बाहेर काढणं, आजच्या दिवशी त्याची पुण्यतिथी, आजच्या दिवशी मरण झालेलं होतं. ताजमंदी बाबा शिवरात्रीच्या दिवशी मरण पावले होते. संक्रांतला जन्म झाला आणि मरणाच्या दिवशी आज जागृतीचा कार्यक्रम ठेवलं. हे माझं गायन आणि तुमची भक्ती, तुमची श्रद्धा यावर अवलंबून आहे. ताजमंदी बाबा इथं आज कधी उपस्थित झाले तर आजच्या सारखा दिवस कधीच येणार नाही. आणि हा इतिहास होऊन जाईल. म्हणून पुन्हा त्याच्या चरणाची एक वंदना समर्पित करतो. लक्षात ठेवा. ओ कुबेर नंदना तुला माझी वंदना. हे बाबा जागृत होणार माय माऊल्या. गय कुबेर नंदना तुला माझी वंदना. कुबेर नंदना तुला माझी वंदना. कुबेर नंदना तुला माझी वंदना. ताजमहल